गेस्ट ऑनलाईन रोस्ट नाही होणार. मी उद्यापासून जाणार आहे जिमला. देखो ना गाईस संगम. आय बेट कराड सारखा चॅनल जर अख्ख्या इंडियामध्ये कुठं मिळाला मी माझं नाव चंपा ठेवते. नमस्कार गाईज, माझं नाव रोहित आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या डॉनच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आज दुसरं आहे, जे म्हणजे ब्लॉग चॅनल आहे आपला. हा त्याचं नाव आहे द सोलो रोहित. आणि आज आपण चाललोय द ओमकार बल्लाव सोबत त्याच्या पॉडकास्ट शूटसाठी. बट ठीक आहे ना, एका रॅन्डम व्हिडिओ शूटसाठी. आणि आमच्या सोबत आज म्हणजे आपल्या सोबत आज ओमकार, त्याचं शूट आहे. रोहन आपल्या सोबत त्याच्याकडे. तर आपल्यासोबत ही दोघं आहेत. आणि आमचा अचानक प्लॅन झाला. रात्री मी स्ट्रीम करत होतो त्यावेळेस मला आला ओमकारचा फोन की आपल्याला असं उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग निघायचं आहे कराडला. ठीक आहे, त्याला बोललो ठीक आहे. आणि आम्ही आता निघालो आता कारमध्ये. अजून काही खाल्लं बिल्लं नाही, आता बघू रस्त्यामध्ये थांबून खाणार आहे. बाकी ओंकाराचा कसा काय प्लॅन असणार आहे मला सांग बरं एकदा. आपण बघू ते माझ्याकडं. तर आज आम्ही पहिल्यांदा जाणार आहे कराडला. औंधवरनं पुशेसावळीवरनं कराड. नाही म्हणजे रस्ताच ते ऍक्च्युली. तुम्हाला वाटेल काहीतरी मी डार्क जोक वगैरे करतो ऍक्च्युली, पण डार्क जोक इकडे डार्क पर बनवते. तर आम्ही कराडला जाणार आहे. आणि एक थोडंसं माझ्या डोक्यात आयडिया होतं, कॉन्सेप्ट होतं, ते शूट करायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त काय माहित नाही. आणि जर झालं तर ते आम्ही अपलोड पण करू, नाहीतर मग ब्लॉग चॅनल तरी येईल रोहितचा आणि रॉनचा. 3 ब्लॉग चॅनल आहेत. अजून माझा कॅमेरा निघायचा आहे. असा विषय आहे की हा आपल्या वर्षाचा शेवटचा व्लॉग असू शकतो, कारण या वर्षाची सुरुवात काय माहित कशी झाली होती. या वर्षाचा शेवटचा व्लॉग आहे हा, मी असं समजून चाललोय. कारण पुढच्या वर्षीपासून व्लॉगचा असा आहे ना, गराडा असणार आहे, गराडा. आणि 100% असणार आहे आपल्या चॅनलवरती, ह्या व्लॉगिंग चॅनलवरती. काही विषय नाही गाईज. तर आलो आता पेट्रोल भरायला. डिझेल आपली गाडी डिझेल आहे, ग्रेट आहे ना आपली. संपला विषय. डिझेल 100-500. आणि आम्ही चाललोय आता शूटला. सकाळी आवरून मस्त मध्ये रेडी झालाय भाऊ तुमचा. हे बघा असा रेडी, हुडी, बॅग, कॅमेरा बॅग, जिंदाबाद. आमचा काळू दादा असा रेडी झालाय. काळू दादा दाखव र इकडे, तोंड दाखव ना. बघा असं, ह्याला काय म्हणतात, शर्ट आहे का ह्याच्यावरचं स्वेटर आहे. स्वेटर. हे आमचा ओंकार असा झाला. ओंकारने दुसरी कपडे घेतले असणार, कारण आज नाही अरे जुनीच आहे, एक तर घालत नाही मी त्याचा. तिथं गेलं दुसरं ओंकारने घेतले असणार बाबा बॅगेत कुठे. बाकी आजचं शूट काय आहे, कसं आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल. आम्ही आज जसं थांबल तसं तुम्हाला सांगतो. आणि आम्हाला गाडीत भेटलेले दंडू तुटलेला आहे. दंडू. काही विषय नाही काही. असंच आमच्या सोबत बनत राहा व्हिडिओ बघत, जेणेकरून आम्हाला खूप भारी वाटेल. भरपूर गोष्टी या सगळ्या चेंज झालेल्या आहेत आपल्या, की म्हणजे आपला इथं व्लॉग येत नाही. त्याचं एक मेन रिझन आहे की आपली लाईव्ह स्ट्रीम आपण चालू केलेली आहे. तिथं आपण कंटिन्यू लाईव्ह करतो, ज्या चॅनलचं नाव आहे रोहित इज लाईव्ह. ROHIITISLIVE असं नाव आहे. मी का सांगितलं स्पेलिंग मला माहिती आहे, तुम्हाला नाही माहिती रोहितचं स्पेलिंग, कारण माझ्या रोहितमध्ये डबल आहे. त्यामुळं तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी मी पुढच्या वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये सगळ्या व्लॉगमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे गाईज. तोपर्यंत हा आपला या वर्षाचा शेवटचा व्लॉगचा आनंद घेऊ. काही विषय नाही. मला आता एक गोष्ट सांग, आपण आज कोणासोबत शूट करणार आहे, म्हणजे तू कोणासोबत? आज आम्ही मृणाल दिवेकर, एक इंस्टाग्राम क्रिएटर आहे, तिची अपॉइंटमेंट घेतली आणि तिच्याबरोबर शूट करायचं आहे. मी लास्ट 3 वर्ष आधी तिच्यावर रोस्ट व्हिडिओ बनवलेला. आफ्टर रोस्टिंग आता लोकांबरोबर मी रिअल लाईफमध्ये पण रोस्टिंग करणार आहे. तसाच एक कॉन्सेप्ट आहे माझा. त्यानंतर बरेच लाईनअपमध्ये खूप सारे क्रिएटर आहेत. पण हा एक इन्फ्लुएन्सर कट्टा नावाचा एक शो यायचा 3-4 वर्षापूर्वी. त्याचाच आता हा रोस्टिंग कट्टा नावाचा शो सुरू होणार आहे. आता सध्या कसं बजेट कमी असल्यामुळे आउटडोर शूट आहे, पण हळूहळू बजेट वाढलं की स्टुडिओ प्रॉपर करून इनडोर सगळ्या गोष्टी होतील. सो मी आधीच सगळ्यांना सांगून ठेवतो की रोस्टिंग कट्टाचं कोणी घेऊ नका ते, नाही तर मग कोणतरी यायचं. आता लोकांना रोस्टिंग माहिती झाली, आता मी रोस्टिंग मधनं पुढे निघलोय.
आता कट्टा चालू संपला. केलाय. कट्टा आता रोस्टिंग कट. आता कट्टा चालू. आता गेस्ट ऑनलाईन रोस्ट नाही होणार, डायरेक्ट येणार माझ्याकडे आणि मग रोस्ट होणार. तर असं सगळं आमचं आजचं शूट आहे असणार आहे. म्हणजे बघू आता ते पुढं कसं होतंय. डॉन म्हणते डॉन. सुबह के 10 बजे आमचा प्लॅन झालाय की मी उद्यापासून जाणार आहे जिमला आणि 100% जिमला जाणार आहे उद्यापासून सकाळी. आणि काय वाटतं तुला जाईल का नाही? मी नाही. हे म्हणतोय नाही जाईल. तुला काय? मला वाटतंय तू जाऊ शकतो, कारण तू सकाळी त्या टायमिंगला घरातून बाहेर निघतो. बाहेर जर निघतो पण घरी येऊन परत झोपतो ते वेगळी गोष्ट आहे. तुझ्यामध्ये डेडिकेशन असेल तर तू ते करू शकतो, अचीव करू. ठीक आहे. आणि आता मी पण यांना टार्गेट दिलंय गाईज की जर मी जर 30 दिवस कंप्लीट केले उद्यापासून, उद्या गुरुवार आहे, तर हे दोघं मला जेवण सांगणार आहेत. हे 300 रुपयाच्या जेवणासाठी महिनाभर डंबल उचलणार आहे. म्हणजे worth it तर नाही अजिबात. अहो, काही पण असू दे आपल्याला तरी तर पण. पडत नाही बाबा घरचं खायचं आणि बाहेरच्या तर वजन उचलायचं. आपण तर gym नाही. ह्याच्यामुळे डेऱ्या वाटल्यात आपल्या. 4था महिना लागला. 10वा महिना तर आहे की बाहेर यायची अरे वेळ लोक, नको. अरे बोलणारी लोक काय बी बोलते. मी चांगल्या घरातला आहे, आमच्या घरचे खायला देतात आम्हाला, म्हणून आमची पोट आम्ही बेखा मागून खातो बाबा. भारी वाटत असेल ना तुला मागायला. हा, काही विषय नाही. तर असं आमचं हे काय म्हणतात त्याला काय नाही वॅगनार. गाईज तुम्ही हे बघू शकता वॅगनार. आम्ही नाही नीट वॅगनार. हे बघा हीच आम्ही नाही नीट वॅगनार. चला आता जरा थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी थांबणार आहे आम्ही नाश्ता करण्यासाठी. त्यावेळेस डायरेक्ट. तर आम्ही आता जरा स्टॉप घेतलेला आहे कारण आमची झाली आहे नाश्त्याची वेळ. आम्हाला लागलेली आहे भूक. वाजलेत 22:40 म्हणजे किती रे 10:40 झालेले आहेत गाईज. तर जाऊया आपण. भरपूर कंटाळा आलाय. आम्हाला इथं एका कॉर्नरला आम्हाला हॉटेल दिसल्यात. म्हणलं जरा इथंच नाश्ता करावा, जरा भारी वाटतं. 2 पुरी भाजी 1 मिसळ पावची ऑर्डर आहे. हा जा मिसळ पाव, आमच्या दोघांची पुरी भाजी. ऍडमिशन घेतली एक काल. मिसळ दोघांमध्ये खाल्ल्याने नाही, काल वाढते तर ते 40 नाही, मी रुपये तुम्हाला स्टोरी सांगतो बसल्या बसल्या. काल आमच्या कॉलेजच्या मॅडमचा मला मेसेज आला, नाही कॉल आला, की तुम्ही येऊन एक लेटर सबमिट करा, तुम्ही कॉलेजला येत नाही. हां ठीक आहे. मी चाललं माझं शूटिंग पुढं चाललेलं, ब्रँड प्रमोशनचं एक शूट करत होतो. आणि म्हणलं ठीक आहे येतो करतो मी माझं, मी प्रिन्सिपल संग बघून घेतो. आणि नंतर मी म्हटलं जरा जास्त लोड झालं म्हणून मी तिला फोन केला. नाही, ती मला म्हणलेली मी तुम्हाला परत एंटरटेन नाही करणार. मग मी परत फोन केला ज्याला म्हणलं, मी तिला म्हणलं की म्हणजे माझ्या डोक्यात विचार आला की असं कसं काय बोलू शकते की एंटरटेन नाही करणार, म्हणजे काय नाचत होती माझ्या पुढं. मग मी तिला 4-5 वेळा फोन केला. मग तिने उचलला. म्हटलं मॅम प्रॉब्लेम काय आहे तिला. ती म्हटली तुम्ही माझ्या रूड कसं काय बोलू शकता. म्हणलं हे बघा मी पण वर्किंग आहे, तुम्ही पण वर्किंग आहे. तर बोलली मी तुमचे शिक्षक आहे. म्हणलं आज चल तुम्ही काय एंटरटेन केलं मला. तर बोलली तुम्ही असं कसं काय म्हणू शकता प्रिन्सिपल. म्हणलं प्रिन्सिपलला मी तुम्ही फी घेताना विचारलेलं का मला या सगळ्या गोष्टी, मी पूर्ण फी दिली ना. तर म्हणले हां ठीक आहे पण मी तुम्हाला बघते असं तसं. म्हणले हे बघा मॅडम पोलाइटली बोला, मी तर पोलाइटली बोलते. मला काय विषय वाढवायचा नाही, तुम्ही पण वाढवू नका आणि हेट करू नका प्लीज. मला काय तुमच्या संग फॅमिली रिलेशन जोडायचं नाही. तर मला डिग्री भेटली बाद झालं, मी कंटेश. तिकडे जायचं होतं आज, पण हे माझा तिकडं प्रोग्राम होता त्यामुळे इकडं आलं. तर उद्या जाणार तिकडं. एक मिसळ दोघांमध्ये खाल्ल्याने प्रेम वाढते, तसेच 40 रुपये वाढतील. आले मिसळ आली. मिसळ आली. ही आहे मिसळ जो खाणारे रोहण्या. तर ह्या आल्यात आमच्या 2 पुरी भाज्या, एक ओंकारची एक माझी. आता मस्त मध्ये आहे ना, मस्त मध्ये एक आहे ना, एक स्टोरी काढतो पुरी भाजी सोबत आणि खातो. मग भारी वाटतंय. जरा तेल जास्त आहे, काय विषय नाही, आपल्याला सवय आहे त्याला, आहे का नाही. त्याला जी सवय आहे ना आपल्याला. मस्त मध्ये पुरी भाजी खाल्ली, एकदम पोट भरलं. एक्स्ट्रा 2 पुऱ्या घेतल्या त्यांनी, काय विषय नाही. बाय बाय. आता जरा झोपतो, लय झोप आली मला. सीन असा झाला की आम्हाला बोलवलेलं हायर ग्राउंडला. मला वाटलं हायर ग्राउंड ह्याच्यात बघू. हायर ग्राउंड म्हणजे एखादं ग्राउंड असेल आमच्या इथल्या नाना पार्क सारखं. तर मी बघतोय कुठं ग्राउंड आहे मोठं, रोडच्या कडेला एवढं मोठं ग्राउंड कसं असू शकतं. इथं आल्या बघितलं हायर ग्राउंड नावाचा एक कॅफे आहे. आता कॅफे जायचं. लेट्स गो गाईज. गाईज मी तर पूर्ण लँडमार्क झोपलेलो. पण सांगायचा होता ना, ह्याच्या समोर थांबलोय. जसा नाश्ता झालाय ना गाईज, तसं मी पूर्ण झोपलोय. आणि आता आम्ही पोहोचलोय कराडमध्ये. कराडमध्ये कसं पोहोचलो ना ते सुद्धा मला माहित नाही. कसं पोहोचलो कराडमध्ये. हे सगळे म्हणतात तुला घोरत होता बुलेट सारखा, पण झोप लय आलती मला. लागलेली झोप, माझे डोळे आता लाल झालेत, मला शूट करायचं अजून. हे आहे आमच्या ओंकारची स्क्रिप्ट नाही शायरी आहे ही. शायरी थांब, हा, थांब, थांब. जी त्यांनी लिहिली स्वतः. मैं उस दिन बहुत ज्यादा दुख अजून में 20 था. मिनिट आहेत, त्यामुळे आम्ही 20 मिनिट आता काहीतरी असंच करणार आहे. तो उस दिन मैं बहुत ज्यादा दुख में था. थोडंसं लांब धरणं लय जवळ घेतलं चांगलं.
दिन मैं बहुत ज़्यादा दुख में था तो दुख के नशे में मैंने एक शायरी लिख दी. शायरी काय 4-5 लाईनीच लिहिते. बेरंग झालेल्या आयुष्यात सप्तरंग भरणारी ती, मनाच्या कोऱ्या पानावर कविता बनून उरणारी ती, स्वप्नांच्या गालिच्यावर चालताना पावलांना अर्थ देणारी ती, जशी दाट धुक्यातून उमलणारी सकाळ वाटावी ती, मनाच्या शांत समुद्रात हलका तरंग उमटवणारी ती, असू दे फक्त क्षणभराचीच तरीही कायमची वाटणारी ती, बेरंग झालेल्या आयुष्यात सप्तरंग भरणारी ती. थँक्यू. आणि माझं प्रश्न मला असं आहे ना थोडं, काय तुझं दुखलं का? मला दुःख झालं थोडं. विषय कसा होता, जसा ओंकार आतमध्ये म्हणला की काय नाव आहे ह्याचं, हायर ग्राउंड्स. तर ओंकार मगापासून ग्राउंड शोधतोय आणि हायर ग्राउंड आहे कॅफे. इथं वरती कॅफे येते, तिथं यांचं आपल्याला शूट करायचं आहे, व्हिडिओ शूट जे काय असेल ते, काही विषय नाही काहीच. आणि आम्ही आत्ता पोचलो आहे कराडमध्ये. तर चाललंय त्यांचं काम, तोपर्यंत आपण थांबूया आणि मजा करूया. ओंकारची आहे ना, ओंकारची असली फॅन फॉलोइंग आहे ना भाई. ओंकारला जाईल तिथं म्हणते एक फोटो भेटेल का सर. आत्ता ते ना ओंकार एका त्याच्या सबस्क्रायबर सोबत बोलतोय, म्हणजे जो आत्ता आपला पण नवीन सबस्क्रायबर झाला आहे, त्याने आपला दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केले. तर तसंच ओंकारचा तो पहिल्यापासून सबस्क्रायबर आहे. मस्त ओंकार सोबत आता त्याने फोटो बिटो काढलाय आणि चिल भारी वाटलं. हे ओंकार सर 4 दिन के दोस्ती को डस्टबिन में डाल. फोटो नाही, आमच्या रोहननी म्हणे फोटो काढला, आता काढणार आहे. आम्ही पण लय मोठं, एक मिनटं गाईज आम्ही पण आमच्या मित्राचं लय मोठं फॅन आहे, त्यामुळे आम्हाला पण आमच्या मित्रासोबत एक फोटो काढायचा आहे. 2x मध्येच काढ गाईज. हे बघा कसला भारी फोटो आलाय, भारी आलाय का नाही. मला लागली गाईज, तुम्हाला खरं सांगू का, मला एवढ्या जोरात सुसूला लागली ना, एवढ्या जोरात कंट्रोल करू शकत नाही, एवढ्या जोरात मला सुसूला लागली. आणि लय मधनं गाडी आणली माहिती आहे का गाईज. आणि इतक्या मधनं गाडी आणली ना, मी असं झोपलो होतो, मला झोपताना पण गता हालत होतं. तर मी काहीच करू शकत नाही आता. थोडा त्या ज्या ओंकारचं ज्या मॅडमसोबत शूट आहे त्या मॅडमला यायला 20 मिनटं लागणार आहे, त्यामुळे आम्ही जरा थांबलोय. सुसू करणं लय इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, नाहीतर मी जगू शकणार नाही काही जगू. त्यामुळे मी चाललोय पहिल्यांदा सुसूला. मला कसं आहे माहिती आहे का, एकदा लागली ना मला थांबू वाटत नाही, म्हणजे थांबवता येत नाही मला, असा विषय आहे माझा. इथं नाही आहे. हा गाईच दिसलं, पोट आहे ना, पोट असं एवढं भरलेलं, आता मोकळं झालं. गाइस मेरी बीबी गिर गई. गाइस तो मैं अभी मुझ के आया हूँ. गाइस मेरे को बहुत अच्छा लग रहा है, अभी थोड़ा सा हल्का हल्का महसूस हो रहा है. तो गाइस हम अभी जा रहे हैं ऊपर कैफे में. तो गाइस हम अभी वेट कर रहे थे. तो गाइस अभी वो आ जाएंगे तो हम उनके साथ एक वीडियो भी बनाएंगे. तो गाइस हम अभी जा रहे हैं ऊपर, ये देखो इधर ऊपर जाना है. तो गाइस अभी मैं रोहित के पास दे रहा हूँ उसका कैमरा. तो गाइस अभी वो आगे का व्लॉग कंटिन्यू करेगा. गाइज और ये ग्राउंड है अंडरग्राउंड, हे कॅफे वरती पण आरसे त्याला गाईज, हे बघू शकतो तुम्ही. गाईज आज आहे ना, असं इतक्या वेळा गाईज बोललोय ना, असं लय भारी वाटतंय, असं चांगलं वाटतंय. पण ठीक आहे, काय विषय नाही. मेन मुद्दे येऊ, जेव्हा आपलं यांचं शूट चालू होईल तेव्हा जास्त काही दाखवता येणार नाही, त्यावेळी सगळं असं BTSच दाखवणार आहे. तर पण माझा हा भाऊ शूट करणार आहे, रोहन भाऊ. विषय काही नाही. तर आता डायरेक्ट त्या आल्यावरती बघू कशा गोष्टी होत्या, शूट इथं करायचं का बाहेर करायचं माहीत नाही आम्हाला, अजून काहीच डिसाईड नाही. अजून आमच्या ज्यांचं शूट आहे त्यालाच माहीत नाही काय आहे, त्यालाच झोप आल्यासारखं चाललं आहे. बघू आपण कशा गोष्टी पुढं होतात तशा मी सांगत राहील. आम्ही ज्यांचा वाट बघत होतो म्हणजे ती मृणाल, आज ओमकारसोबत शूट करणार आहे आम्ही तिचं. तर ती पण इथं आहे. हाय कर, हाय 3 वेळा ओमकार हाय कर, हाय कर. काही गोष्टींवरती डिस्कशन करायचं अगोदर, त्यानंतर त्यांचं शूट करायचं आपल्याला. ओंकार अजून टेन्शनमध्ये. देखो ना गाईज, देखो ना आमचं
बराच वेळ शूट करून झालेलं आहे गाईज. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथं भरपूर वेळ शूट झालं. ओंकारने भरपूर सारे क्वेश्चन वगैरे केले तिला. आणि अजून एक गोष्ट अशी की आता आम्ही चाललो दुसऱ्या लोकेशनला शूटसाठी. म्हणजे आम्ही आता वॉकिंगमध्ये सगळ्या गोष्टी घेणार आहे. चालत चालत कराडमध्ये जो प्रीती संगम आहे ना, तिथे जाऊन आम्ही करणार आहे शूट. सेम असंच करणार आहे तिथे जाऊन. फक्त सगळे मजेत आहेत. सगळ्यांनी ओंकारने भरपूर खाल्ले, आम्ही काही खाल्लं नाही अजून. आता ह्यांना हे घेतील आम्हाला काहीतरी खायला, त्या आशेवर आम्ही करतोय सगळ्या गोष्टी. आता पुन्हा एकदा असा प्लॅन झाला की आम्ही गाडीमध्ये पण शूट करणार आहे आणि सेम असंच शूट करणार आहे आपण प्रीती संगमवरती. तर चला गाईज आपण जाऊया प्रीती संगमला. खूप साऱ्या कष्टानंतर आम्ही कराडच्या प्रीती संगमवरती पोहोचलोय. यात आता तुम्हाला माहिती आहे गाईज, आम्हाला एक माणूस भेटला होता आणि तो आडवाच थांबला. आम्हाला आडवाच थांबून आम्हाला म्हणतो नगरपालिकाचा रस्ता आहे, आम्ही तुम्हाला सोडणारच नाही. काय करायचं, तो 5 मिनिटं तो थांबला, नंतर दुसरी गाडी आल्यावर तो गेला. असली माणसं भेटल्यात आम्हाला कराडमध्ये गाईज. गाईज देखो ना गाईज, संगम प्रीती संगम गाईज. निवांत चिलमध्ये त्यांचा व्हिडिओ शूट करायचा, बस एवढंच काम आहे. निवांत फिरतोय आपण, एवढा काय विषय नाही गाईज. गाईज देखो ना गाईज, कम ऑन. असा हा प्रीती संगम आहे, भारी वाटते. खूप दिवसातून आलोय. म्हणजे मी अगोदर आलतो, माझा एक मित्र इकडे कॉलेजला होता सौर्या म्हणून, त्यासोबत आलतो. त्यानंतर आता सेकंड टाइम आहे माझं. मी एकट्यानेच आला, कारण लास्ट टाइम मी सौर्यासोबतच आलतो. असा काय विषय. यांची अजून तयारी चालली आहे. इथं त्या मृणालला तिचे फॅन्स वगैरे भेटले, तर इथंही आम्हाला भेळ वगैरे टेस्ट करवणार आहे. ओंकार भाऊंना पण भेटलेले आहेत त्यांचे फॅन्स. नाही आता हेच करायला लागेल ना. मी तर किती संस्कारी मुलगा आहे माहिती आहे ना तुम्हाला. इट्स गुड. भारी आहे. थांब काय म्हटला? मस्त होती पाणीपुरी. मस्त होती. थोडा पुदिना तुम्ही टाकायला पाहिजे. आय बेट कराडसारखा चाट जर अख्ख्या इंडियामध्ये कुठं मिळाला, मी माझं नाव चंपा ठेवते. दिल्लीवाले ऑफेंड हो जाएंगे. मी दिल्लीचा चाट खाल्लाय, बट आय स्वेअर कराडसारखा चाट म्हणजे काहीही खावा तुम्ही, डोस्यापासून पावभाजीपासून पाणीपुरी भेळ. इट्स मच बेटर दॅन एनीवेअर इन इंडिया. ती म्हणते तर खरंच असं नको त्या गोष्टीला अपोज नाही करत. आपण तुम्ही खाल्लं खाऊन बघा, नाही, मी कधी- पाणीपुरी खाऊन बघा. खाल्लं त्याशिवाय बरं नाही वाटत. फलटणची खुशी पाणीपुरी खाल्ली का? नाही. खुशी गाईज ही भेळ आहे, ही भेळ आहे. ही अशी भेळ असते का? ओके. तर ही आहे इथली स्पेशल भेळ. तिखट मागवली, ह्या सगळ्यांनी मीडियम मागवल्या होत्या. मी मागवली आहे तिखट, कारण आपल्याला तिखटच खायला आवडतं पहिल्यापासून गाईच. आणि तिखट खाल्ल्याशिवाय अशी मजाच येत नाही. तर आम्ही आता ही अशीच प्लेट घेऊन जाणार आहे आतमध्ये करणार आहे यांचा व्हिडिओ शूट. आणि नंतर बघू, ठरवू. अजून दिवसभराचे भरपूर प्लॅन्स आहेत. अशा काही गोष्टी आम्ही करणार आहे आणि काही विषय नाही, मजा करू. झोपाळ्यात बसायचे गाईज, मला झोपाळ्यात नाही, झोका तिथं झोका वगैरे चालू आहे. घसरगुंडी आहे, घसरगुंडीमध्ये पण बसू, मजा करू. तर तिकडे अशा बोटी वगैरे आहेत, मी तुम्हाला दाखवतो. एकाच हाताने मला सगळं करावं लागतं, कारण एका हातामध्ये माझ्या बेळ आहे, इथं घोडा आहे, घोडा. अशा खाली बोटी वगैरे आहेत आणि असला व्ह्यू आहे ना गाईज इथं चिलमध्ये पिल. अजून ह्याचं सगळ्याचं मला शूट करायचं आहे, म्हणजे सगळ्या BTS वगैरे तुम्हाला दाखवतोच, कारण मी आलो आहे खास यांच्या शूटसाठी. त्यामुळं हा ब्लॉग त्याच गोष्टी दाखवणार आहे. ह्या सगळ्या ओंकारचा आणि त्या मृणालचं शूट आहे, बाकी काहीच दाखवणार नाही. तर मजा करू. टंटाडा टंटाडा. रोहन, कसं वाटतंय तुला? मला प्रश्न विचारला ना बरं वाटतंय. आजचा दिवस कसा चाललाय तुझा? बरं चाललंय. भेळ कशी लागली? तिखट नाही, गोड लागली. कुठेतरी आम्ही आता बसणार ह्या जागा बघून
आणि तिथं आम्ही करणार आहे आमचं शूट कंटिन्यू. पहिल्यांदा बेळ खाऊ बाद झालं, थांबू जरा, ह्यांचं शूटच घ्यायचंय मला, पण मला पहिल्यांदा बेळ खायची आणि मग आपण घेणार आहे शूट. कम ऑन, तुम्ही का लागा. 2 वर्ष गप्पा मारून झाल्यानंतर ह्यांचं आता पॉडकास्ट शूट थांबलेलं आहे, म्हणजे झालेलं आहे पॉडकास्ट, जे काही व्हिडिओ वगैरे असेल ते. आणि आता आम्ही बेळ आणलेली थोडीशी शिल्लक राहिली अजून त्यातली, तर हे सगळं घेऊन आम्ही चाललोय बाहेर. मुंग्यांनी पण थोडी मदत केली खायला ही बेळ, काही विषय नाही काही. जाऊया आता कंटाळा आलाय भरपूर आणि आपल्याला जेवण करायचंय अजून. जाता जेवण करणारे आणि घरी जाणारे, बाकी काय विषय नाही. दिवसभर शूट करून कंटाळा आलाय, मला माहित नाही आजची स्ट्रीम होती का नाही, ते मी स्टोरीवरती टाकणार आहे, काही विषय नाही. आणि व्लॉग कधी होतोय ते मला माहित नाही, कारण हा शेवटचा व्लॉग आहे, सो मला काहीच आयडिया नाही आहे त्याबद्दल. ठीक आहे, आणि असे यांचे सगळ्यांचे फॅन्स भेटत आहेत, फॅन्स लोक. हा आपला शेवटचा व्लॉग आहे या वर्षाचा, ठीक आहे ना काही, समजून घ्या आता तुम्ही. त्यामुळे मी पण बनवलाय, तुम्ही पण बघा आणि निवांत बघा. बाकी यांचा पॉडकास्ट त्यांच्या चॅनलवरती सगळी गाणी वाजणार, ओमकारच्या चॅनलवरती बघायला मिळेल, जे आम्ही आज शूट केलंय ते सगळं. काही विषय नाही, चिल मध्ये फील करूया गाईस. तर खूप वेळाच्या ट्रॅफिक नंतर आम्ही आता पोहोचलोय हॉटेल फॅमिली गार्डन रेस्टो ग्रीन पार्क मध्ये जेवणासाठी. आता जेवण करून आमचा इथं पण आम्हाला थोडं शूटच करायचंय आणि त्यानंतर आम्ही निघणार आहे आमच्या घराकडे. तर असा काही प्लॅन आहे आमचा. कसा वाटला तुला आजचा दिवस, सांग मला. एकदम मस्त हा? होता, खूप भारी इंटरॅक्शन झालं आमचं हा, बोलण्यातलं. एकदम आम्ही कॅन्सल होण्यासारखं बोललोय नेटवर. तुला कसा वाटला आजचा दिवस? It was really great. I had lot of fun with you people. It was really good. जबरदस्ती बोलायला लावलंय आम्ही तिला. हा. तिकडे जा. हा. आम्ही तिला जबरदस्ती बोलायला लावलंय. जबरदस्ती. आणि जबरदस्ती लय काय काय नाही, करून घेतलंय तसं तिच्याकडनं. नाही, जबरदस्ती नाही, पण हा खूप जास्त सपोर्टिव्ह. म्हणजे मी जसं एक्सपेक्ट केलं तसा दिवस होता, हा, आणि मला चांगला असं होता. एक्सपेक्ट होतं की कोणीतरी ज्याला सगळं माहिती आहे त्याच्याबरोबर करायचं शूट, सो दॅट की मला परत नंतर कळेल की प्रोफेशनली कसं राहायचं असतं. नेक्स्ट टाइम मी सगळे अरेंजमेंट करेन. कसा वाटला तुला आजचा दिवस भावा? भाई मी दिसा नाही त्याच्यात. मी दिसते. नाही दिसत आता तू, नाही काय प्रॉब्लेम. नाही खरंच नाही दिसत आहे. भारी होता ना आजचा दिवस भावा? भारी भारी तर. तर खूप साऱ्या गप्पा मारता मारता आणि चर्चा करता करता भरपूर उशीर झाला. भरपूर म्हणजे आम्हाला घरी यायला 3 वाजले आणि त्यामध्ये एवढं सगळं करत असताना आमच्या पूर्ण सगळ्या मोबाईलच्या बॅटरी लो, कॅमेऱ्याची बॅटरी लो, सगळं संपलेलं. म्हणजे सगळ्यांच्या बॅटरी लो झाल्या आणि त्यामुळे मला काही जास्त शूट करता आलं नाही. पण गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खरंच खूप मजा आली शूट करताना आणि भरपूर मस्त दिवस होता. भरपूर काही शिकाय भेटलं त्या दिवसामध्ये आणि बाकी काही विषय नाही गाईज. तर मी आत्ता आहे घरी, माझ्या घरून मी आत्ता हा ब्लॉग एंड करतोय. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या द सोलो रोहित या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. डॉन म्हणतात, डॉन विषय